माझे नाव अमृता सुधाकर काळे. मी इयत्ता 7वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला वडगाव सिद्धेश्वर. माझ्या पुस्तकाचे नाव दीड शहाणा आबासाहेब गावटे लिखित महादेवाचं माळ. ही कथा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पौर्णिमेची रात्र होती. सगळा माळ चांदण्यात न्हाऊन निघाला होता. महादेवाचं मंदिर उजळून निघालेलं अतिशय रम्य वातावरण होतं. दिवसभर वाहणारा वारा शांत झाला होता. सगळीकडे शांतता पसरली होती. इतकी की तिथल्या दगडालाही रात्रीची धुंदी वाढली आहे असं वाटत होतं. आजूबाजूचा परिसर न्याहाळत साधू महाराज मंदिरासमोर बसले होते. दूरवर पसरलेली नुसती दगडमाती दिसत होती. कुठेतरीच एखादं झुडूप उभं होतं. एवढं सुंदर मंदिर, पण गावकऱ्यांचं त्याकडं फारसं दुर्लक्ष नाही. कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. वीज नाही, पाणी नाही, झाडं झुडपं नाही, नुसता ओसाड माळ. किती पुरातन मंदिर, किती मोठा इतिहास याचा, पण काय उपयोग? सारं दुर्लक्ष. महाशिवरात्रीला इथं मोठी यात्रा भरते. त्यावेळी लोकांची चर्चा होते, पण प्रत्यक्षात काही घडत नाही. मोठी चर्चा होते आणि विसरून जाते. साधू महाराज विचार करत होते, काय करावं बरं? हे चित्र बदलायला हवं. आकाशात तेवणारा चंद्राच्या दिव्याकडे पाहत ते आपल्या प्रश्नाची उत्तरं शोधत होते. काही दिवस गेले. साधू महाराज मंदिराच्या गाभाऱ्यात बसले होते. त्यांना एकाएकी एक कल्पना सुचली. महाशिवरात्र जवळ आली होती. तेव्हा मंदिरात मोठा उत्सव होता. सगळे गावकरी त्यात आनंदाने सहभाग घेतात. देवाची महापूजा, भजन, कीर्तन, महाप्रसाद असा कार्यक्रम दरवर्षी असतो. साधू महाराजांचं प्रवचनही असतं. महाशिवरात्र होती. मोठी यात्रा भरली होती. आनंद उत्सव होता. साधू महाराजांचं प्रवचन सुरू झालं. बोलता बोलता साधू महाराज म्हणाले, मंडळी, रात्री मी झोपलेलो असताना महादेव मला भेटायला आले. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली आहे, पण ती मी आपणास कशी सांगावी बरं? महाराज क्षणभर थांबले. तेवढ्यात खालून जनसमुदाय ओरडला, सांगा महाराज, सांगा. आम्हाला देव काय म्हणाले ते अगदी मोकळ्या मनाने सांगा. मग साधू महाराज सांगू लागले. महादेव म्हणाले, भक्ता, मी फार वर्षापासून इथं राहतो. माझ्या सर्व भक्तांचं मी कल्याण करतो आहे. यापुढे ते मी करणार आहे, पण त्यासाठी माझी एक अट आहे. माझा जो भक्त या माळावर मंदिराच्या परिसरात 5 झाडे लावील आणि त्याचा चांगल्या प्रकारे सांभाळ करील, मी त्याच्या साऱ्या मनोकामना पूर्ण करीन. तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या काही इच्छा असतात, काही अडचणी असतात, काही प्रश्न असतात. ते सोडवायचे असतील तर ही अगदी सोपी गोष्ट करायला काय हरकत आहे? महाराजांच्या या बोलण्यावर लोकांची चर्चा सुरू झाली. 2-4 दिवसांनी सगळे गावकरी एकत्र आले. महाराजांनी सांगितलेला विचार लोकांना आवडला. आपण सर्वजण झाडे लावू, झाडे जगू असे लोकांनी ठरवले. ग्रामपंचायतीने पाण्याची व्यवस्था करण्याचे मान्य केले. आवश्यक ती वर्गणी द्यायला लोक तयार झाले. थोड्याच दिवसांत मंदिराच्या परिसरात बोरवेल घेण्यात आली. त्याला भरपूर पाणी लागलं. गावकऱ्यांना मोठा आनंद झाला. वीज आली. बोरवेलमध्ये मोटार बसवली. लोकांना वर्गणी काढून एक मोठा हौद बांधला. जनावरं व माणसं पाणी पिण्याची सोय झाली. झाडांसाठी हे पाणी उपलब्ध झालं. जून महिना उजाडला. पाऊस पडू लागला. काळ्या मेघांनी आपल्या जलधारांनी धरतीला तृप्त केलं. गावातील लोक महादेवाच्या माळावर येऊ लागले. मंदिराच्या परिसरात 5 झाडे लावू लागले.
आपल्या मनोकामना महादेवाला सांगू लागले. 8-10 दिवसांनी ते परत यायचे, दर्शन घ्यायचे. तिथल्याच हौदाचे पाणी घेऊन आपण लावलेली झाडांना घालायचे. प्रत्येक जण आपल्या झाडाची चांगली काळजी घेऊ लागला. ज्याच्या त्याच्या सोयीनुसार माणसं येऊ लागली. बघता बघता मंदिराच्या भोवती झाडं वाढू लागली. लोकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या. तसतशी झाडांची संख्या वाढू लागली. लोकांची वर्दळ वाढली. माझी झाडं मोठी झाली असं जो तो अभिमानाने सांगू लागला. झाडांना खत पाणी मिळू लागलं. काही चांगली माणसं आपल्या झाडांबरोबर इतरांच्याही झाडांना पाणी घालू लागली. बघता बघता मंदिराच्या परिसरात हिरवाईने दिसू लागली. ओसाड उजाड माळावर हिरवी झाडं डोलू लागली. माणसाची ये-जा वाढली. आपल्या सुंदर छोट्याशा कल्पनेने ओसाड माळाचे रूप फारच बदललेले पाहून साधू महाराजांना खूप आनंद झाला. या निसर्गरम्य परिसरात मुलामुलींची लग्न होऊ लागली. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम होऊ लागले. मंदिरात नित्यनेमाने पूजा अर्चा होऊ लागली. मोठ्या प्रमाणात अन्नदान होऊ लागले. मंदिराच्या भोवताली व मंदिरात दिवे लागल्यामुळे रात्री सगळीकडे झगमगाट दिसू लागला. हिरवीगार झाडं असल्यामुळं पाखरं आली. झाडांवर घरटी बांधू लागली. किलबिलाट करू लागली. हरणी, ससे, कोल्हे असे काही प्राणी इथे दृष्टीस पडू लागले. खारुताई इकडे तिकडे दुडू धावू लागल्या. वानरांचे हुप असे आवाज कानावर येऊ लागले. झाडं झुडपाच्या फुलांभोवती मधमाशा गुणगुणू लागल्या. झाडांच्या शेंड्यावर रंगीबेरंगी फुलं फुलू लागली. त्याचा गंध सर्वत्र दरवळू लागला. साधू महाराजांनी ओळखलं होतं, कोणतीही गोष्ट, मोठं काम हे एकजुट्टा माणूस करू शकत नाही. त्यासाठी गरज असते ती समूहाची. साधू महाराजांनी लोकांच्या भावनांना हात घातला. त्यांना विश्वास दिला. लोकांच्या मनात सुंदर विचार पेरला. सद्भावना जागी केली. त्यांना प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं. त्यातून हे सुंदर परिवर्तन घडलं. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यासाठी गरज असते सतत प्रयत्न करण्याची. जे काम गावात राहणाऱ्या लोकांना जमले नाही ते मंदिरातील एका साधूनं केलं. त्याचं कार्याचं गावकऱ्यांना कौतुक वाटू लागलं. महादेवाच्या माळाची यशोगाथा सर्वत्र पसरली. लोक आवर्जून या ठिकाणी येऊ लागले. हा परिसर झाडांनी आणि माणसांनी गजबजू लागला. धन्यवाद.